एक दिवस उपवास धर म्हणून सांगितलं सर्व्हिसिंगसाठी, तरीसुद्धा 100 प्रश्न असतात. माऊली रताळी खाल्ली तरी चालतील, बरं ते नको असेल तर मग ती हरकाची भाकरी खाल्ली तर, किंवा ते ह्याचे लाडू असतात ते खाल्ले तर, मग केळी खाल्ली तर. तो आठवड्यातला एक दिवस जो आहे तो सर्व्हिसिंगसाठीच ठेवलेला आहे, म्हणून तो गुरुनी उपवास सांगितलेला आहे. नाही नाही, पण मी केला असतो उपवास, पण मी डायबिटीजचा पेशंट, मला जमणार नाही. अरे मग जमणार कधी? गेल्यानंतर जमणार कधी? याचा अर्थ तुमच्या पंचेंद्रियांवर कंट्रोलच नाही तुमचा. पंचेंद्रियांवर कंट्रोल पाहिजे ना. उपवास जो आहे तो उपवास यासाठी करायचा की शरीर शुद्धी झाली पाहिजे, म्हणून आठवड्यातून एक असा कडकडीत उपवास धरायचा. मग त्याला अध्यात्माची जोड आम्ही दिली की धरता येतं गुरुवार उपवास धरा, मग तो गुरूंच्या नावचा उपवास होईल. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत आठवण ठेवा की आज मला हे खायचं नाही का, स्वामींच्या नावचा उपवास धरला आहे. मला हे करायचं नाही का, स्वामींच्या नावचा उपवास आहे. आज मी उपवास धरलेला आहे. मला रागवायचं नाही का, तर माझं उपवासाचं व्रत बिघडेल. स्वामींनी सांगितलं उपवासाच्या दिवशी रागवायचं नाही, रडायचं नाही, रुसायचं नाही, टोचून बोलायचं नाही, अधवा तद्वा काही विचार करायचे नाहीत. हे सतत मनात तुमच्या आलं की माझ्याजवळ आलात विचारानं, चला उपवास. उप म्हणजे देव आणि वास म्हणजे जवळ, देवाच्या जवळ गेलात. हे आध्यात्मिक फलश्रुती झाली. वैज्ञानिक फलश्रुती काय? तर वैज्ञानिक फलश्रुती अशी की ज्यावेळी आपण घेत नाहीत दिवसभर, त्या जठर आपलं काम कधी सोडत नाही. जठर हे आपलं काम करतच राहणार आणि ते असं सतत हलत राहतं. आतडी जी आहेत ती पाठीमागे बंद होऊन पुढे उघडणे, पाठीमागे बंद होणं पुढे उघडणे, असा प्रकारचा व्यायाम ते सतत करत राहतं. त्याप्रमाणे अन्न जे कुठे अडकून पडलेलं असतं ते अन्न पाचक रसाबरोबर बरोबर उंबळतं, चिकटून बसलेलं असतं ते, आणि आतड्यामध्ये येतं. पाणी पिलात की ते पाण्याबरोबर वाहत 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 जठरापर्यंत येतं. म्हणून उपवासाच्या दिवशी निराहारी उपवास करा. नीर म्हणजे पाणी. पाण्याचा दिवसभर आहार घ्या आणि उपवास करा. जे लोक दिवसभर सतत पाणी पित राहतात त्यांच्या चेहऱ्यावर जो ग्लो असतो ना तो फार वेगळा असतो, एकदम कोमलता दिसते बघा. जे लोक पाणी कमी पितात त्यांचा चेहरा रुक्ष वाटतो, कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाण्याचा अंश आहे आणि म्हणून आपल्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्यायची असते. म्हणून ज्यांच्या चेहऱ्यावर जे फिनिशिंग दिसतं किंवा ग्लो जो दिसतो तो ग्लो म्हणजे कोमल वाटतो चेहरा. का वाटतो? जे लोक सतत पाणी पितात त्यांचा चेहरा नेहमी कोमल राहणार. आणि पाणी शरीरामध्ये सतत पित राहा. उपवासाच्या दिवशी तर जादा पाणी प्या की जेणेकरून तुमच्या आतड्यांचं सर्व्हिसिंग झालं, जठराचं सर्व्हिसिंग झालं की बऱ्याच अंशी शरीराचं सर्व्हिसिंग होतं आणि शरीर आपलं निरोगी राहतं. त्यामुळे आपण ही कधीच काळजी घेत नाही. जरा का पोटाची लेवल खाली आली अर्धा इंच की परत वरून या हॉलरमध्ये टाकलं लगेच काहीतरी. नाही नाही मला राहता येत नाही बाबा, राहता येत नाही म्हणून मग इकडे तुंबड्या पोटाला, इथे मानेवर, इकडे तिकडे जे मांस वाढतं जे ते त्याच्यामुळेच वाढतं. ती चरबी त्याच्यामुळेच वाढते की अनावश्यक गोष्ट जी असते आपल्या शरीरामध्ये, अनावश्यक जो अन्नाचा कोटा असतो त्याच्यापासून तयार झालेलं जे प्रोडक्ट असतं ते देव काय करतो म्हणजे शरीर काय करतं, डंप करून ठेवतं ना कुठंतरी. मग या बिअर हाऊसमध्ये ठेवून देतं माल. म्हणून मग जाडजूड दिसायला सुरुवात. हा जो दंडाचा भाग हा मांसल आहे, हे दंड वाढायला लागतात. पोटाचा भाग मांसल आहे, जिथे जिथे मांसल भाग आहे तिथे तिथे ते वाढायला लागतं. आपण आपल्या शरीराची कधीच काळजी घेत नाही आणि मग मृत्यू जवळ येतो, कारण मग यंत्रावर त्या लोड येतो ना. मग रक्तवाहिन्या ज्या म्हणजे हृदयामध्ये जाणारं रक्त जे आहे ते ज्या वाहिनीमधून जातं ती ब्लॉक होते योग्य प्रकारचा व्यायाम न झाल्यामुळे. मग अटॅक येतो. असे वेगळे तो विषय नाही आपला, परंतु सांगायचं तात्पर्य की मृत्यू जवळ आला. नुसतं कळलं अमुक झालंय, काही जण हंतरून धरतात. ज्ञानी माणूस तसं नाही करत. ज्ञानी माणूस म्हणतो की हा शरीराचा भोग आहे,
तो शरीराला मिळणारच आहे. घाबरायचं कशाला मृत्यूला? आपल्याला जे बरेचसे आजार आपल्या भारतामध्ये तर बरेचसे जे लोकांना झालेले आजार आहेत त्यातला आजार 25% असतो आणि 75% मानसिकताच त्याची बिघडते आजाराचं नाव ऐकल्याबरोबर. आणि पेशंट जवळजवळ 75% त्या मानसिक आजारामुळे खचून जातो. आजार त्याला असतो, TB झालेले असते की कॅन्सर झालेला असतो या एड्स झालेला असतो या हार्ट अटॅक आलेला असतो, परंतु तो आला रे आला त्याचा प्रादुर्भाव 25% झालेला असतो आणि मनाचा प्रादुर्भाव 75% झालेला असतो. तर ज्ञानी माणूस जो आहे त्याला ठाऊक असतं शरीर आणि मी दोन्ही वेगवेगळे आहोत आणि मी हा चिरंजीव आहे. जाणार कोण आहे? शरीर जाणार आहे. आणि म्हणून हे शरीर ज्या निश्चित पडणार असतं त्यावेळेसुद्धा त्यांना काहीही खंत नसते. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः निवृत्तीदादांना प्रवृत्त केलं ना की मला आता समाधी घ्यायचा वेळ म्हणजे वेध लागलेले आहेत. कोण म्हणतो का आपण एखादा माणूस इतका गुन्हा करतो तरीसुद्धा याचना करतो राष्ट्रपतीकडे, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मग तो गुन्हेगार असतो, त्याला फाशी होणार असते तरी त्याला वाटत असतं की मी वाचलो पाहिजे. अंथरुणाला खेळलेली माणसं असतात तीसुद्धा देवाकडे हात जोडतात, म्हणतात देवा मला वाचव रे, ह्याच्यातून बाहेर काढ रे. का? कारण ते शरीराला महत्त्व देतात. जो ज्ञानी माणूस आहे की जो ज्ञानी पुरुष आहे, जो सद्गुरू आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्याला ठाऊक असतं हे शरीर आहे, मरणार कोण? शरीर मरणार आहे, कशाला घाबरायचं? म्हणून ते मरते समयीसुद्धा अत्यंत आनंदाने समाधानाने जातात.